सुंदर आणि युनिक आहे बघा. आणि नाजूक एकदम एकदम नाजूक छान असा गळ्याभोवती सुद्धा कमळाचा हार आहे. खूप सुंदर म्हणजे वेगळा वेगळा डिझाईन. ते कोल्हापुरी साज पण किती सुंदर आणि वेगळ्या प्रकारचे बघा. राजमुद्रामध्ये सो हा छान असा हे बनवलेला आहे कोल्हापुरी साज. याचबरोबर आपण बघू शकतो की असे छान वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे दागिने आहेत. एक असा वेगळा हार आहे. सो कान असे तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा आहेत. वाव, हे तर माझे ऑल टाइम फेवरेट आहेत. शिंदेशाही तोडे म्हणजे प्रत्येक मराठी मुलीचं प्रेम आणि स्वप्न असतं की तिच्या लग्नात हे तोडे असावे आणि खूप सुंदर वाटतात. आपण बघूया कितीला म्हणाला ते तुमच्याकडे. सो कोयरीची डिझाईन असलेला हा हार आहे. अष्टपैलू माळेत तुम्हाला जर असं छान हार हवा असेल नऊवारीवर भरगच्च लुक करण्यासाठी तर तुम्हाला हा आहे. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थोडा ॲडव्हान्समध्ये देते कारण की हा व्हिडिओ थोडासा ॲडव्हान्समध्ये आपण शूट करणार आहोत. आणि आज तुम्हाला ना मी एक वेगळा विषय घेऊन येते आणि तो म्हणजे आपल्या मराठमोळा दागिन्यांचा. आता मराठमोळं नवीन वर्ष सुरू होत आहे तर तुम्हाला मिरवणुकीसाठी किंवा तुम्हाला मस्त मराठमोळा लुक करण्यासाठी मराठमोळे दागिने हवे असतील तर ते कुठे चांगले मिळतील, स्वस्त मस्त रेंजमध्ये कुठे मिळतील आणि ट्रेंडिंग दागिने हे सगळे कुठे मिळतील हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण जाणार आहोत कीर्तिकर मार्केटमध्ये. आणि कीर्तिकर मार्केटमध्ये तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं आहे, सगळ्यात आधी दादर वेस्टला या. शगुन हॉटेल आहे त्या गल्लीमध्ये सरळ यायचं आहे. कीर्तिकर मार्केटची गल्ली सुद्धा प्रसिद्ध आहे. जर माहिती नसेल तर कोणालाही विचारा वेस्टला आल्यावर कीर्तिकर मार्केटची गल्ली कुठे आहे. सो त्या रोडवर सरळ आलात ना की तुम्हाला सोनाळा नावाचं एक दुकान दिसेल. तिथून सुरू होतो मार्केट. आणि अगदी प्रसिद्ध एक लोकेशन सांगायचं झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकर भाजी मंडईच्या अगदी अपोजिट साईडला हे पूर्ण मार्केट आहे. आपण आज मार्केटमध्ये पूर्ण जाणार आहोत. सगळ्या मार्केट म्हणजे पूर्ण मार्केटमधलं सगळी दुकानं आपण आज एक्सप्लोर करणार. चला सोनाळापासून स्टार्ट करूया. सो इथून सुरू होते गल्ली. आणि दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि तुमच्याकडे मराठमोळे दागिने आहेत का? काय आहे मराठमोळे दागिन्यांमध्ये? क्या आता थोडंसं दाखवताय मला काही असेल तर कलेक्शन मध्ये मराठमोळे दागिन्यांचं? अच्छा, वाव. आपण बघू शकतो की पूर्ण सेट आहे. नऊवारीसाठी असे छान तुम्हाला जर असे स्टोनमध्ये आणि मोत्यांमध्ये हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत. आणि आत्ता जी फॅशन आहे ती म्हणजे हा चंद्रहाराची. तर असे सुंदर दागिने. ह्याचबरोबर अष्टपैलू माळ सुद्धा दिसते मला इथे. ही अष्टपैलू माळ कितीला आहे? कौन सा ये वाला? हाँ, ये 2 लाइन का आएगा 700 रुपए का। हे बघा. कॉपर का आएगा पूरा फुल गारंटी के साथ। आणि हे टिकतात व्यवस्थित. हाँ 2-3 साल कुछ नहीं। काय प्राइस म्हणाला? 700 रुपए। 700 रुपयाला ही डबल लेनची. हाँ सिंगल चाहिए तो 400 रुपए। 400 रुपये. आणि हा पूर्ण सेट कितीला मिळेल? ये 2500। 2500ला पूर्ण सेट. हाँ पूरा सेट वाह। कॉपर का पूरा। याचबरोबर बांगड्या वगैरे असतात तुमच्याकडे? सब है, बांगड़ी है, सेट में चाहिए सेट है, बेंटेक्स का चाहिए तो बेंटेक्स का बांगड़ी है। क्या बात आहे. सो आता आपण पुढे जाऊया. अशा पण अनेक दुकानं बघणार आहोत. सो पूर्ण गल्ली ही तुम्हाला इथे अशी मिळते. आपण इथे बघूया. या दुकानाचं नाव आहे खेतेश्वर. आणि दादा खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये तुमचं. तुमच्याकडे मराठमोळे दागिने मिळतात? काय आहे मराठमोळे दागिन्यांमध्ये? आपण थोडंसं बेंटेक्समध्ये जाऊया आता. सो हां, हे दाखवा ना. हे पकडा. 1 ग्राम फोर्निंगचा भेटणार. बाकी हे काय? बेंटेक्स वगैरे हे कितीला आहे पूर्ण सेट? हा तुम्हाला पूर्ण सेट भेटणार 3500 ला. 3500ला. आणि जर फक्त असा हवा असेल तर नुसता एक सिंगल हार? एक सिंगल 1000, 800, 1200 वेगळे वेगळे भेटणार. वाव. ऑल टाइम माझं फेवरेट दुकान. आणि मी इथे आधी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहे. आणि यांच्याकडची दागिने खरंच खूप सुंदर असतात. क्वालिटीला नंबर 1 असतात. सो मी एक गोष्ट खूप दिवसांपासून शोधते आणि ती मला इथे दिसली आहे. ती म्हणजे गुलाब तोडे. तुमच्याकडे गुलाब तोडे आहेत? दाखवा ना. सो हे आपले पारंपरिक गुलाब तोडे आहेत आणि हे खूप रेअर मिळतात मुंबईमध्ये आणि एकदम स्वस्त रेंजमध्ये. सो याच्यामध्ये पण क्वालिटी आणि व्हरायटी असते. सो थोडीशी चांगल्या व्हरायटीचे आता हे पण हे कितीचे आहेत? ये 1500। 1500चे आहेत. काही कमी करणार? कितीला मिळणार फायनल? 1300. 1000ला नाही देणार? ओके, 1300ला मिळणार. हे बघा, हे असे गुलाब तोडे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि शिंदेशाही तोडे सुद्धा आलेले आहेत. सो हे हे म्हणते मी. सो वजनाला एकदम जड आणि दिसायला एकदम सुंदर ओरिजिनल
गुलाब तोडे जसे सोन्याचे असतात तसे यांच्याकडे कॉपरमध्ये आहेत आणि खूप सुंदर आहे. याची काय प्राइस आहे? सेम किती? 1500 रुपये. वाव, एकदम वाव आहेत आणि मला खूप आवडलेत. शिंदेशाही तोडे सुद्धा खूप सुंदर आहेत. वाव, हे कितीला आहेत? सेम 1300. आणि हे सेम 1300. 22 रुपये ग्राम. वाव, हे तर माझे ऑल टाईम फेवरेट आहेत. शिंदेशाही तोडे म्हणजे प्रत्येक मराठी मुलीचं प्रेम आणि स्वप्न असतं की तिच्या लग्नात हे तोडे असावे आणि खूप सुंदर वाटतात. आपण बघूया कितीला म्हणाला ते तुमच्याकडे? 2200. 1 ग्राम वाला. 1 ग्रामवाले. वा, हे काहीतरी वेगळे शिंदेशाही तोडे आहेत ना, थोडे डिझायनर शिंदेशाही तोडे आहेत. आणि अजून काय मराठमोळ्या दागिन्यांमध्ये तुमच्याकडे? अष्टपैलू सुद्धा आहेत. म्हणजे सगळं या दुकानात तुम्हाला सगळं मिळणार आहे. हे बघा की तुम्हाला असे छान अष्टपैलू तोडे पण आहेत आणि म्हणाल तर हेवी आहे, एकदम खूपच जड आहेत, मस्त आहेत, सुंदर आहेत. आणि पाटल्या तुम्हाला याचबरोबर तोडे वेगळे वेगळे आहेत. इथे मंगळसूत्रांचे अनेक प्रकार आपल्याला इथे पाहता येतात. 1 ग्राम में मंगलसूत्र पूरा आएगा डिजाइन. ग्राम में हा, नेकलेस. आणि इथे बघा, हा बघा, हा एक नेकलेस दाखवा. हा, असं मराठमोळ्यांमध्ये. आणि तो एक लक्ष्मी हारवाला पण दाखवा. तो असं तुम्हाला काही छान हवं असेल तर असं छान मिळणार आहे. याचबरोबर लक्ष्मी हार हवा असेल, अशी काही सिम्पलमध्ये ज्वेलरी महाराष्ट्रीयन हवी असेल तर तुम्हाला मिळणार आहे. मराठमोळा लुक हे सगळे मराठी मुली आता सगळे करणार आहेत. गुढीपाडवा हा आपला एक असा सण असतो जो मराठी परंपरेचा साज असतो. आणि त्या साजमध्ये आपलं सगळ्यात पहिलं काय असतं तर आपले दागिने. काय असतं तर आपले दागिने असतात मराठमोळे आणि त्याने आपण खूप सुंदर दिसतो. आपण पुढे जाऊयात आणि आपण पुढच्या दुकानात बघूयात. आपण सगळ्या दुकानामध्ये आपल्याला काही ना काहीतरी वेगळं वेगळं दिसतंय. सो आपण इथे पाहिलं तर इथे सुद्धा काहीतरी वेगळी ज्वेलरी आहे, मोत्यामध्ये आहे किंवा डायमंडमध्ये आहे. सो सगळे आपण दुकानं आज बघणार आहोत. सो आपण आता हे सगळं बघितलं. मंगळसूत्र बघूया. मला ना मंगळसूत्र असे खूप आवडतात, असे सुंदर, असे सोजवळ, असे छान वाटतात. काय प्राइस आहे दादा याची? 350 450च्या रेंजमध्ये. सो तुमच्याकडे मंगळसूत्राचे किती प्रकार आहेत? पूर्ण आहे आणि गोल्डन पण खूप दिसते मला आतमध्ये. 1 ग्राममध्ये दिसत आहे ना. सो हे बघा, इथे 1 ग्राममध्ये सुद्धा छोटे शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये आणि लॉंग मंगळसूत्र. आता गोल्ड प्लेटिंगमध्ये सुद्धा इथे दागिने आहेत. आता जर तुम्हाला सोन्यालाही लाजवायचं असेल, सोनं किती महाग झालं आपल्याला माहिती आहे, त्यालाही लाजवायचं असेल तर असं सुंदर सोन्याचे प्लेटिंग असलेले असे वेगळे वेगळे दागिने आहेत आपल्याला. आणि येस येस, आता आपण आज मराठमोळे दागिने बघतोय कारण की गुढीपाडवा स्पेशल बघतोय. हां, इथे मराठमोळे दागिने मिळतात. हे बघा, सगळे म्हणजे तुम्हाला कानवेलीपासून पाटल्या तोडे सगळं, हे सगळं तुम्हाला एकाच दुकानांमध्ये पाहायला मिळतं. बघू शकतो आपण. हे खोपा आहे. खोपाचा एक वेगळा प्रकार पण काहीतरी आहे इथे. इथे वेगळे वेगळे प्रकार आहेत खोप्याचे, कानांचे वेगळे प्रकार आहेत. सो पुढे जाऊया आणि पुढच्या दुकानात सुद्धा आपण बघणार आहोत. पूर्ण गल्लीच खूप प्रसिद्ध आहे मराठमोळ्या दागिन्यांसाठी. तर आपण बघतोय तर आता मार्केटमध्ये अशी छान गुढी वस्त्र वगैरे सुद्धा आलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळं दिसतंय. आणि ही गल्ली आहे ना, पूर्ण महाराष्ट्र वसलेलं असतं या गल्लीमध्ये. आपण आता इथे जाऊया. बघा, इथे काहीतरी वेगळं दिसतंय, वेगळे दागिने, सिंपल वेगळे काहीतरी छान असे मोत्याचे तोडे दिसत आहेत मला इथे. इथे मोत्याचे तोडे सुद्धा आहेत. आपण बघितलं तर झुमके खूप सुंदर आहेत इथे. वेगळं वेगळं प्रत्येक दुकानात काही ना काहीतरी वेगळं आहे. सो मला वाटतं इथे जाऊया आपण. इथे जाऊया आपण आता. या, कुठून जातोय मला काहीच माहिती नाही. एवढी दुकानं आहेत इथे, सगळी दुकानं ज्वेलरीची आहेत. इथे ही कुडी कशी आहेत दादा? कितने काय आहे? 150 काय? पैंजण आहेत तुमच्याकडे? दाखवा ना जरा पैंजण. म्हणजे तुम्हाला इथे पैंजण सुद्धा मिळणार. हे बघा, अशा चांदीचं कोटिंग असलेले आहेत. या चांदीचे कोटिंग, ज्यांचं बजेट कमी असतं त्यांना काय प्राइस असेल एक पैंजण जोडीची? 150 रुपयाला जोडी. चांदी तर खतरनाक महाग झाली आहे बघा, 150ला जोडी. चांदीला पण मागे टाकेल अशी. ज्यांना असे फार घुंगरू आवडतात, आवाज आवडतो, त्यांच्यासाठी अशी घुंगरूवाली. असं वेगळं वेगळं आहे प्रत्येक ठिकाणी, काही ना काहीतरी वेगळं आहे. आणि बघितलं तर आपण
सगळ्या ठिकाणी काहीतरी वेगळं मिळतं. चला तर आता आपण इकडचे दागिने बघितले, पुढे जाऊया. तर इथे सुद्धा असं तुम्हाला छान वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दागिने दिसतात. तुम्हाला असे कंबरपट्टा हवे असतील, कानांच्या वेल किती सुंदर आहेत आपण बघू शकतो. हे सगळं मराठमोळा परफेक्ट लुक करण्यासाठी तुम्हाला हवं असेल ना तर आपण करू शकतो. याचबरोबर आपण बघितलं तर छान असे साऊथ ज्वेलरी सुद्धा नऊवारीवर आपण घालू शकतो. काहीतरी इंडो वेस्टर्न लुक करू शकतो आपण. पुढे जाऊयात आणि हे बघा असा सुद्धा लुक करू शकतो आपण. हे बघा हे सगळं नऊवारीवर जाणारे दागिने आहेत. खोपा आहे, कानवेल आहेत मला ह्यांच्याकडे दिसत आहेत, चंद्रहार दिसत आहेत. याचबरोबर कानातले तुम्ही झुमके इथे बघू शकतात वेगळे वेगळे. नथींचे प्रकार सुद्धा यांच्याकडे दिसत आहेत. तोड्यांचे वेगळे वेगळे प्रकार दिसत आहेत. ते खाली तोडे दिसत आहेत. हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळतं. सो कीर्तिकर मार्केट यासाठीच प्रसिद्ध आहे की तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे दागिने स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात आणि क्वालिटीचे मिळतात. म्हणजे त्याचं फिनिशिंग एक वेगळंच फिनिशिंग असतं. इथे सुद्धा भरपूर दागिने आहेत आपण बघू शकतो. हे बघा वरती कोल्हापुरी साज असू देत किंवा वाव हा हार दाखव ना त्याच्या बाजूचा. हां येस. सो कोयरीची डिझाईन असलेला हा हार आहे. अष्टपैलू माळेत तुम्हाला जर असं छान हार हवा असेल नऊवारीवर भरगच्च लूक करण्यासाठी तर तुम्हाला हा आहे. असे अनेक हार आहेत. मंगळसूत्र बघा गळ्यासोबतचं किती सुंदर आहे. काहीतरी वेगळं मंगळसूत्र. येस. सो भरपूर दुकानं आपण बघतोय. सो इथून ही पण लेन आहे. इथे सुद्धा मराठमोळे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. हे बघा इथे सुद्धा मराठमोळे दागिने आहेत. इथे पण वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे, प्रत्येक दुकानात वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे. म्हणजे एकसारखी डिझाईन तुम्हाला कुठेच दिसणार नाही आहे. पण जे पारंपरिक आहेत वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत ते सुद्धा दागिने इथे सगळ्या दुकानात मिळतात. पण काही ना काहीतरी वेगळे डिझाईन्स सगळ्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. सो इथे बघितलं तर डायमंड वगैरे दिसतंय. सो पुढे जाऊया. सो VR जैन ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. इथे सुद्धा तुम्हाला पारंपरिक दागिन्यांचे भरपूर प्रकार पाहायला मिळतात. असे कोयरीच्या डिझाईनमध्ये जर तुम्हाला हवं असेल किंवा इथे मराठमोळ्या दागिन्यांमध्ये. ताई हा एक सेट दाखवा ना त्याच्या बाजूचा मधला. हां दाखवा ना. हे बघा किती सुंदर आणि युनिक आहे बघा. आणि नाजूक एकदम एकदम नाजूक छान असा गळ्याभोवती सुद्धा कमळाचा हार आहे. खूप सुंदर म्हणजे वेगळ्या वेगळ्या डिझाईन. ते कोल्हापुरी साज पण किती सुंदर आणि वेगळ्या प्रकारचे आहे बघा. तन्मणी किती वेगळा आहे बघा. सगळे युनिक पारंपरिक युनिक असे आहेत. हा एक वेगळा प्रकार आहे काहीतरी. हे पण असं छान पारंपरिक दागिन्यांमध्ये मोडतं. वाव. हा बाजूबंद आहेत वेगळे वेगळे. याचबरोबर तुम्हाला छान पूजेसाठी लागणारे असे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. पुरुषांसाठी लागणारे दागिने सुद्धा आहेत इथे. असे चैन हवे असतील, ब्रेसलेट हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे असं 1 ग्रॅममध्ये मिळून जातं. ये. सो आपण आता अजून एका सुंदर दुकानात जाणार आहोत. एक दुकान आहे जे मला प्रचंड आवडतं. त्यांच्याकडे खूप सुंदर दागिने असतात. सो ते दाखवते तुम्हाला. म्हणजे ते मुखवटे वगैरे सुद्धा मिळतात. तुम्हाला देवीचे मुखवटे वगैरे हवे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. कंठी आहेत, मुखवटे आहेत. सो गणपती बाप्पा येतील तेव्हा तुम्हाला हे सगळं उपयोगी पडेल. देवीसाठी असे छान हात वगैरे आहेत, नथी आहेत देवीच्या. खूप सुंदर दुकान आहे. इथे सगळं सुंदर पारंपरिक गोष्टी आहेत. काय तुमच्याकडे किती वर्षांपासून आहात काका इथे तुम्ही? मी 13 वर्षांनी करतो इथं. 13 वर्ष झाली तुम्हाला इथे? मला तेवढून 25 वर्ष होऊन गेलं इकडे. हां. आणि तुमच्याकडे मुखवटे वगैरे मिळतात? हो, एकूण एक मुकुट. किती सुंदर आहे बघा. आपली परंपरा ना ह्या सगळ्या जुन्या माणसांनी जपून ठेवलेली आहे. सो आपण ती सगळ्यांनी जपली पाहिजे. नथीचे प्रकार बघा. ही आपली पारंपरिक नथ आहे. असे नथीचे प्रकार आहेत. कुडी आहेत, कानातली कुडी आहेत. असे वेगळे वेगळे प्रकार सगळे ज्वेलरीमध्ये मिळतात. पण पुढे जाऊया. एक जाताना असंच एक दुकान लागलंय तर त्यांना विचार, हो तुमच्याकडे पुरण यंत्र आहे का? पुरण यंत्र आहे? दाखवाल जरा असेल तर. येते थोड्या वेळाने. सो पुरण यंत्र सुद्धा आहे. आणि याचबरोबर पुन्हा एकदा एक सुंदर दुकान दाखवण्यासाठी, ज्यांचं दुकान छोटं आहे पण व्हरायटी कमाल सुंदर मिळते. दादा हॅलो, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि आपण बघतोय ह्यांच्याकडे तर तुम्हाला असं छान चिंचपेट्या हव्या असेल, हे दुकान यासाठी प्रसिद्ध आहे. यांच्याकडे सुंदर प्रकारच्या चिंचपेट्या मिळतात. हे बघा. आणि ह्याची प्राइस, स्टार्टिंग प्राइस कायला आहे, कितीला आहे? 5,500 सुरुवात आहे चिंचपेटीच्या.
चांगल्या क्वालिटीच्या. चांगल्या क्वालिटी 550 पासून सुरुवात आहे. आणि हे बघा इथे तुम्हाला अशी मोत्याची ज्वेलरी खूप सुंदर मिळते. हा लक्ष्मी हार दाखवा ना. ट्रेंडिंग असलेला हा लक्ष्मी हार सुद्धा त्यांच्याकडे आहे. कितीला आहे? 450 रुपये. 500 भाव आहे 30 इंच. हां येस, खूप सुंदर. आणि अजून आपण बघितलं तर चिंचपेट्या आहेत खूप वेगळ्या वेगळ्या. इथे असं छान मोगऱ्याच्या गजऱ्यासारखा असा हार आणि चिंचपेटी. ट्रिपल अशी हवी असेल तर ते आहे इथे. बघा इथे छान अशी चिंचपेटी आहे. पण हे ना, हे कितीला आहे? 450 रुपयापासून. वाव, बघा थोडंसं गुंता झालाय पण किती सुंदर वाटतं बघा. तुम्ही अशी छान नऊवारी नेसल्यावर फक्त एक घातलात ना तरी दुसरं काहीच घालायची गरज नाहीये. याचबरोबर ह्यांच्याकडे मोत्याची सगळी सुंदर ज्वेलरी मिळते. बघा इथे तुम्हाला. दादा हे दाखवा जरा रिंग. छान काहीतरी वेगळं 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 छान. तोडे बघा छान. आपल्याकडे 750 रुपये. 750 रुपये. खूप सुंदर तोडे आहेत आणि हे सेम तोडे आहेत माझ्याकडे. मी तुमच्याकडनंच नेले होते, आठवते तुम्हाला? मला यांच्याकडे जी ज्वेलरी आवडते, खूप सुंदर असते. पाडलं सगळं. पिछोडी. वाव, मोत्याची पिछोडी 550 ला. हे बघा. आणि मला एकदम त्यांच्याकडे रेडीच होत्या वाटतं हिरव्या बांगड्या. ही युपिन बघा किती छान आहे, मस्त. असे छान छान पिन्स पण मिळतात इथे. सो हे सगळं तुम्ही नऊवारीचा लुक परफेक्ट करण्यासाठी ह्या मार्केटमध्ये फक्त तुम्हाला यायचं आहे. बाकी तुम्हाला इथे रिझनेबल रेटमध्ये सगळी ज्वेलरी पाहायला मिळणार आहे. सो मला माहिती आहे माझे व्लॉग तुम्ही भरपूर ठिकाणाहून बघता. सो जे कोणी मुंबईत नाही राहत, जे कोण कोकण पट्ट्यात राहतात, सातारा सांगली ह्या ठिकाणी राहतात, पुण्यातून बघतात जे लोक, त्यांच्यासाठी हे मार्केट कसं असं अवेलेबल असेल तर तुम्हाला खरंच इथे यायचं एकदा आणि खरंच एक्सप्लोर करा. म्हणजे तुम्हाला एवढे सुंदर सुंदर दागिने मिळतील ना. काही लोकांचे ऑनलाईन सुद्धा ऑनलाईन कमी होतं, पण काही ठिकाणांहून तुम्हाला जर बोर्ड्स जे आम्ही दाखवते मध्ये मध्ये त्याच्यावर नंबर असतात, कॉन्टॅक्ट करा त्यांना. फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि विचारा, तर ते सुद्धा कदाचित पाठवू शकतात तुम्हाला. पण तुम्ही जर इथे येऊन बघाल ना तर मी खरं सांगते तुम्ही जगात कुठेच दुसरीकडे जाणार नाही ज्वेलरी घ्यायला. एवढे पारंपरिक मराठमोळे दागिने हा कीर्तिकर मार्केटमध्ये मिळतात आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात. नथ बघा किती वेगळ्या प्रकारच्या आहेत. बुगड्या कुठे आहेत? बुगड्या दाखवता? सो बुगड्या सुद्धा आहेत. खूप सुंदर सुंदर बुगड्या असतात त्यांच्याकडे. बघा सर्व बुगड्या आहेत. वाव, हे काहीतरी वेगळं आहे. हे दाखवा जरा. वेगळी बुगडी आहे. ही इयरिंग्स आहेत. मला वाटलं हे पण बुगडे आहेत. तुम्ही बुगडी म्हणून हे बघा, आपण बुगडी म्हणून सुद्धा घालू शकतो. ओ वाव, किती सुंदर वाटते बुगडी म्हणून. बघा सुंदर ज्वेलरी आहे. म्हणजे प्रत्येकाच्या दुकानात काही ना काहीतरी वेगळं आहे. तर शिववैभव आर्ट ज्वेलर्सच्या दुकानात जेव्हा तुम्ही येतात, म्हणजे मी तुम्हाला म्हणते की हे मराठमोळे एकमेव दुकान आहे कीर्तिकर मार्केटमध्ये. आणि आता आपल्यासोबत अथर्व आहे. अथर्वकडे आपण आधी पण व्हिडिओ केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की लोकांनी गर्दी केली. सो कारण की यांच्याकडची दागिने खूप सुंदर असतात, क्वालिटीचे असतात, छान असतात. म्हणजे आता आपण मगातपासून आपण बघतोय ना, सो आपण गोल्डनमध्ये बघतोय, पण जर तुम्हाला असं मोत्यांमध्ये कोल्हापुरी साज हवा असेल, सो काहीतरी वेगळं युनिक, सो मोत्यांमध्ये कोल्हापुरी साज हवा असेल किंवा अशा तन्मणी चिंचपेट्या हव्या असतील तर हे खूप सुंदर सुंदर आहेत. सो हे बघा, तुम्हाला असे छान मोत्यांचे दागिने मिळतात. हे लग्नासाठी किंवा आपण नऊवारीवर परफेक्ट असतात. हे बघा, हे काहीतरी वेगळंच कलेक्शन आहे. याला काय म्हणतात? ह्याला डोरला म्हणतात. ट्रेडिशनली डोरला असतात, काय मनांमध्ये येतात, त्याला आपण मोत्यांमध्ये मॉडिफाय केलं. हे तनमणी, हे आपले चिंचपेटी. ह्याला ट्रेडिशनल नाव आहे लप्पा. लफवा. हा, आणि हे बघा आता आपण साज बघतोय, पण मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे त्या मुद्रेमध्ये आपण राजमुद्रामध्ये सो हा छान असा हे बनवलेला आहे कोल्हापुरी साज. याचबरोबर आपण बघू शकतो की असे छान वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे दागिने आहेत. एक असा वेगळा हार आहे. सो कान असे तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा आहेत. असे छान लफवे आहेत. असं एकदम ट्रेडिशनल मध्ये बनवायचं आहे, पण कोल्हापुरी साजचा ऑल्टरनेटिव्ह, ज्यांना साज नको काहीतरी वेगळा पाहिजे लिअरिंग मध्ये, त्यांना असं कोल्हापुरी साजचेच बीड वापरून बनवलेलं आहे. आता आपण इथे शिंदेशाही तोडे जरा वेगळ्या स्टाईलमध्ये बघणार आहोत. थोडेसे मॉडिफाय करून वेगळं काहीतरी त्याला मॉडर्न टच देऊन आणलेले असे शिंदेशाही तोडे आहेत. आणि याचबरोबर आपण बघितलं तसे तुम्हाला
हळदी कुंकवासाठी करंडे हवे असतील तर हळदी कुंकवाचे करंडे सुद्धा सुंदर प्रकारचे आहेत. हे बघा ते सगळे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. त्याचबरोबर हे सगळे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. याचबरोबर तुम्हाला जर असं काही छान शो पीस म्हणून किंवा फक्त सिंदूर ठेवण्यासाठी युनिक असं करंडा हवा असेल तर हा बघा आपण असे पाहू शकतो. याचबरोबर आपण अष्टपैलू माळा बघूया. अष्टपैलू माळांचं सुद्धा वेगळं वेगळं आहे. ट्रिपल, डबल, सिंगल अशा अष्टपैलू माळा आहेत. सो हे सगळं तुम्हाला कलेक्शन शिववैभव आर्टमध्ये पाहायला मिळणार आहे. सो पण पुढे जाऊयात चला. तर आज आपण इथे बघितलंय कीर्तिकर मार्केट फिरून बघितलेलं आहे पूर्ण आणि खूप सुंदर व्हरायटीचे दागिने तुम्हाला या पूर्ण मार्केटमध्ये पाहायला मिळतात. सो तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्यासाठी आपल्या प्रत्येक मराठमोळ्या सणांसाठी किंवा ज्यांची लग्न आहेत किंवा ज्यांच्या घरात लग्न आहेत आणि ते सायडर्स म्हणून तुम्ही जाताय लग्नामध्ये आणि हे सगळे दागिने तुम्हाला नऊवारी लुकसाठी खरेदी करायचे असतील तर तुम्हाला फक्त आणि फक्त यायचं आहे कीर्तिकर मार्केटमध्ये. अख्खं मार्केट तुम्हाला दागिन्यांनी नटलेलं दिसेल. मराठमोळे दागिने असू देत तुम्हाला इथे, ऑक्सिडाईजमधले असू देत तुम्हाला इथे, साऊथ पॅटर्नमध्ये असू देत, पुन्हा तुम्हाला कुंदन ज्वेलरी असू दे, डायमंड असू दे, सगळं तुम्हाला एका छताखाली मिळतं. तेही स्वस्त मस्त रेंजमध्ये होलसेल भावात सुद्धा तुम्हाला इथे खरेदी करता येतं. सो तुम्हाला हे सगळं खरेदी करायचं असेल तर पुन्हा एकदा सांगते कीर्तिकर मार्केटमध्ये आणि सगळ्यांनी इकडनं खरेदी नक्की करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.